डन. मित्रांनो, या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा वणवा लागलेला नाहीये, गवत जळून गेलेलं नाहीये. त्यामुळे जवळजवळ 2 इंचाचं गवताचं थर जमिनीवर आहे. हे बघा किती थर जमिनीवर आहे. त्यामुळे पावसाळी जो पहिला पाऊस पडतो त्या पावसाचे थेंब या गवतावर पडतात, असे जोर जोरात पडतात, पण मातीपर्यंत ते पोहोचत नाहीत. आणि मग काय होतं, मातीपर्यंत ते पोहोचत नाहीत आणि जमिनीची धूप होत नाहीत. वरच्या वर हे जे गवताचं थर आहे निसर्गाने तयार केलेलं, गेल्या वर्षी पावसाळी उगवलेलं हे गवत सुकलेलं आहे, त्याचं थर असं गादी कशी आपण अंतरतो तसे गादीसारखं एवढं थर आहे आणि ते छानपैकी जमिनीवर असं दबलेलं आहे पावसामुळे. आणि जवळजवळ आता 10-15 दिवस पाऊस पडलं की ह्यातून छोटे 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 असे गवताचे रोपं तयार होतात. आणि मग 15-20 दिवसांनी यातूनच छोटे छोटे गवताची रोपं तयार झाल्यानंतर पूर्णपणे मातीची बांधणी ते करतील. एकही कण असं मातीचं वाहून जाणार नाही. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की कुणीही जंगलामध्ये वणवे लावू नका. 1 इंच मातीचा थर तयार होण्यासाठी काही शेकडो वर्ष लागतात आणि या मातीमध्येच पिकलेलं अन्नधान्य आपण खात असतो. आणि म्हणून जमिनीचं संवर्धन आणि सुपीकता टिकवायची असेल तर कुणीही वणवा लावू नका. हे बघा, हे आता हे जून मधलं आपण हे शूटिंग घेतोय. आज जूनची 25 तारीख आहे, आलं का लक्षात. तर या दिवशी आपण हे दाखवतोय की पाऊस गेली 4 दिवसात पडले. 4 दिवसामध्ये बघा छोटी छोटी इथे रोपं आलेली आहेत. कितीही पाऊस जोरात पडला तर याच्या खाली पाणी जाणारच नाहीये, कारण माती गवताचा थर किती मोठा आहे बघा. आणि म्हणून जमिनीची धूप थांबवायची असेल, सुपीकता टिकवायची असेल आणि जमिनीचं एकही मातीचं कण वाया जाऊ नये, धुपून जाऊ नये असं वाटत असेल तर जंगलामधील गवताचं संरक्षण आपण केलं पाहिजे. मित्रांनो, जंगल जमीन ही आपण धरणी माता म्हणतो. या मातेवर उगवलेलं गवत हे मातीची सुपीकता टिकवण्याचं काम करतो. पण काही नास्तिक म्हणा किंवा अल्लडपणामध्ये मौजमध्येच्या नावावर काही नास्तिक लोक, काही व्यसनाधीन लोक सहज जंगलाची सफर करायला जातात. कधीतरी सिगारेट ओढून तर सिगारेटचे थोटूक तिथे टाकतात, जंगलामध्ये आग लावतात आणि निघून जातात. मागे मात्र लाखो वनस्पती, लाखो जीव तरफडून मरत जातात. उजाडलेलं माळरान ते बघायला नसतात. महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपये, फॉरेस्टचे लाखो रुपये आणि मेहनत आणि आमच्यासारख्या वृक्षप्रेमी, पक्षप्रेमी किंवा जंगलप्रेमी लोकांची मेहनत दरवर्षी लाखो करोडो रुपये वाया जातात. त्यांची मेहनत वाया जाते. हजारो लोक वृक्षारोपण करतात, पक्ष्यांची काळजी घेतात, पण कुणाच्या तरी एका चुकीमुळे एवढं मोठं जंगली धरणीमाता उद्ध्वस्त होते. आणि म्हणून एक ठिणगी तुम्ही टाकता पण त्याचा वणवा होतो आणि जंगल उद्ध्वस्त. म्हणून हात जोडून विनंती आहे, हे लाईव्ह माझे विद्यार्थी दीपके हे इथे शूटिंग घेत आहेत आणि हे नेहमी इथे जंगलामध्ये येत असतात. त्यांना हे भावलं